श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता स्वामींचा प्रकट दिवस झाला. आता येणारा दिवस म्हणजे स्वामींची पुण्यतिथी. यावर्षी स्वामींची पुण्यतिथी 15 एप्रिलला आहे. 15 एप्रिल 2026 स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस तुम्हाला गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचायचा आहे. तुम्ही आजपासून सुरू करा, उद्यापासून सुरू करा, कारण आता 15 एप्रिलसाठी फार थोडे दिवस जे आहे ते शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायला सुरुवात करा. दिवस मोजू नका. जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्ही हा गुरुचरित्रातील एक अध्याय नक्की वाचा. आता हा अध्याय तुम्हाला सुरू करायचा आहे. रोज कसा वाचायचा आहे तर बघा, रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे. जो संकल्प असेल, तुमची जी कुठली इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसा संकल्प करायचा आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे. आता जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा नसेल करायची, म्हणजेच महाराजांसाठी फक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला संकल्प करायची गरज नाही. तर तुम्ही अंघोळ करून धूतवस्त्र घालून देवासमोर बसून हा गुरुचरित्रातील एक अध्याय जो आहे तो वाचन करायचा आहे. आता गुरुचरित्र जर असेल तर तुम्ही त्यातून वाचू शकता, नाही तर तुम्ही PDF मधून वाचलं तरी देखील चालेल. गुगल तुम्ही करू शकतात. आता हा अध्याय वाचायचा आहे. अध्याय वाचण्याचे आता गुरुचरित्रातील हा अध्याय वाचण्याचे कोणतेही नियम नाही. फक्त एकच आहे की जेवढे दिवस तुम्ही हा अध्याय वाचाल, म्हणजे 8 दिवस, 11 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 3 दिवस, तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही. व्यसन जे आहे ते करायचं नाही, वाईट विचार करायचा नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, परांना जे आहे ते घ्यायचं नाही. म्हणजेच काय तर सेवा करत असताना कुणाचं वाईट होईल असं तुम्हाला जे आहे ते चिंतायचं नाही आहे. स्वतःला चांगलं शुद्ध ठेवायचं आहे आणि मांसाहार जो आहे तो कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तर रोज सकाळी शुद्ध असतो म्हणून सकाळी सकाळी हा अध्याय वाचला तर खूप चांगलं. तर तुम्ही अंघोळीनंतर लगेच हा अध्याय वाचू शकता. आता हा गुरुचरित्राचा अध्याय म्हणजे कुठला तर बघा, गुरुचरित्रातील 14वा अध्याय. हो, गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्हाला स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत वाचायचा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र करणं शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्राचं 7 दिवसाचं जे पारायण आहे ते नक्की करा. गुरुचरित्राचं तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात ही 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत म्हणजे 7 दिवसाचं जे पारायण आहे ते करायचं आहे. आता हे पारायण जर तुम्ही करत असाल तर मी तुम्हाला विनंती करते तुमच्या जवळपासच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते होत असतं. तर तुम्ही तिथं जाऊन जर तुम्हाला पारायण करणं शक्य असेल तर नक्कीच तिथं जाऊन पारायण करा. नसेल शक्य तर तुम्ही घरी करा. आणि बघा, घरी देखील गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर मी जे तुम्हाला आज सांगितला तो गुरुचरित्रातील तो अध्याय तुम्ही अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने, मनापासून पठण करा. बघा, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तुमची जी कोणती इच्छा असेल ती स्वामी महाराज, दत्त महाराज पूर्ण करतील. कारण हा जो ग्रंथ आहे तो मनोरथ पूर्ण करणारा ग्रंथ आहे. म्हणून अगदी विश्वासाने, श्रद्धेने या अध्यायाचं जे पठण आहे ते तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या सेवेमध्ये सहभाग घेऊ शकतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.